तर आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा अर्थ वेगवान स्वरूपात, अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण जाणून घेणार आहोत। अर्थसंकल्पात जुन्या कररचनेमध्ये मोठे बदल करण्यात आले। 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त असणार आहे, तर 3 ते 6 लाखांपर्यंत 5% आणि 6 ते 9 लाखांपर्यंत 10% कर भरावा लागेल। 9 ते 12 लाखांसाठी 15 आणि 12 ते 15 लाखांसाठी 20% कर भरावा लागेल। करांवरचा सरचार्ज 37% आता 25% कमी करण्यात आलाय, त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळालाय। बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या सुट्ट्यांच्या रकमेत 25 लाखांपर्यंत करातून सूट देण्यात आली आहे। पॅन कार्ड संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे। पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाणार असून युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्यानं आज सीतारामन यांनी सांगितलं, ज्याचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार। 5G सेवांचा वापर करणारे ॲप तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून देशभरातील विविध इंजिनिअरिंग संस्थांमध्ये 100 लॅब उभारल्या जातील। देशात मोबाईल फोन स्वस्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। मोबाईल फोनच्या कच्च्या मालाच्या आयातीवरच्या कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्यात येणार आहे। बॅटरीवरील कस्टम ड्युटी सुद्धा 2.5% कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे। सोनं चांदीच्या दागिन्यांवरील सीमा शुल्कात वाढ करण्यात येणार आहे, त्यामुळे दागिने चांदीची भांडी महागणार आहेत। टीव्ही, ई व्हेकल या इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होणार आहेत। कॅमेरा आणि कॅमेरा लेन्सवरच्या सीमा शुल्कात आता कपात करण्यात येणार आहे। स्वयंपाकघरातील विदेशी किचन चिमणी आणि काही ठराविक सिगारेटच्या किमती महागणार आहेत। या वस्तूवरच्या सीमा शुल्क वाढवण्यात आले, त्यामुळे दोन्ही वस्तू महागणार आहेत। शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे। कृषी स्टार्टअपला प्रोत्साहित करण्यासाठी नवीन निधीची घोषणा करण्यात आली आहे। हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे। शेती कर्जाची व्याप्ती 20 लाख कोटींपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य असून 11.4 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 2 लाख कोटींचा निधी देण्यात येईल। कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिलं जाईल, यासाठी तरुण उद्योजकांद्वारे कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्रिकल्चर ॲक्सिलरेटेड फंड तयार केला जाणार आहे। पुढच्या 3 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। त्यासाठी 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे। नैसर्गिक खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम प्रमाण योजनेची घोषणा करण्यात आली आहे। यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पर्यायी खतं आणि रासायनिक खतांच्या वापराबाबत प्रोत्साहन दिलं जाईल। अंत्योदय योजना पुढील वर्षभर सुरू राहणार आहे। देशातील 80 कोटी लोकांना वर्षभर मोफत धान्य पुरवण्यात येणार आहे। भरड धान्यासाठी हब तयार करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। या भरड धान्याच्या हबला श्री अन्न असं नाव देण्यात आलंय। पंतप्रधान आवास योजनेसाठीची आर्थिक तरतूद 66% वाढवण्यात आली आहे। या आवास योजनेसाठी 79,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे।
पुढील 3 वर्षात एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38,800 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। आत्ताच्या घडीला 3.5 लाख विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। युवकांना प्रशिक्षणासाठी 33 स्किल डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे। प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह व्यावसायिक गरजांनुसार युवकांचं कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे। परदेशात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम तयार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना थेट मदत देण्यात येणार आहे। देशात आगामी काळात 175 नर्सिंग कॉलेज उभारण्यात येणार आहेत। त्याचसोबत नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। देशातील 81 लाख महिला बचत गटांचं सबलीकरण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली आहे। महिलांकरता महिला सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार आहे। मार्च 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षांसाठी याचा वापर करता येईल। 2 लाख रुपये महिला किंवा मुलीच्या नावे गुंतवणूक करता येणार आहे। त्यावर 7.5% व्याज मिळणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,40,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। नव्या प्रकल्पांसाठी 75,000 कोटींचा निधी देण्यात येईल। पायाभूत सुविधांसाठीच्या निधीत 33% वाढ केली आहे। या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। आगामी काळात देशभरात 50 नवीन विमानतळं उभारण्यात येणार असून देशातील शहरं विमान सेवेनं जोडले जातील। त्यामुळे देशातील दळणवळणाला आणखी गती येणार आहे। भारतानं 102 कोटी नागरिकांचं पूर्ण कोविड लसीकरण केल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। भारतातल्या पर्यटन स्थळांचा PPP तत्वावर विकास करण्यात येणार आहे। यातून पर्यटनासह रोजगार वाढीला सुद्धा चालना मिळेल। मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे। मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी 6,000 कोटींची तरतूद असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली। गटारांच्या सफाईसाठी मानवी वापर बंद करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। माणसांऐवजी आता मशीनद्वारे नाले सफाई केली जाणार असून मॅनहोलचं रूपांतर मशीन होलमध्ये होणार आहे। तुरुंगात असलेल्या गरीब कैद्यांना जामीन मिळण्यासाठी मदत दिली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। दुर्मिळ आणि चांगल्या पुस्तकांसाठी राजधानी दिल्लीत राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येणार आहे। त्याचसोबत राज्य सरकारांनी पंचायत स्तरावर तसंच वॉर्ड स्तरावर छोटी ग्रंथालये उभारावीत यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे। तसंच राष्ट्रीय स्तरावर सुरू होणाऱ्या डिजिटल ग्रंथालयाचा लाभ घेण्याची आवश्यक सुविधा ग्रामपंचायत तसंच वॉर्ड स्तरावर सुरू करावी यासाठी योग्य ती मदत पुरवण्याचा केंद्राचा मानस आहे। केंद्र सरकार नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली आहे। छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट रिवॅम्प योजनेची घोषणा करण्यात आली असून यासाठी 9,000 कोटींची तरतूद करण्यात आली। 1 एप्रिल पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी वन टाइम न्यू स्मॉल योजनेची घोषणा करण्यात आली। त्यासोबत बचत योजनांमध्ये ठेवीची मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे। राज्य सरकारांना व्याजमुक्त कर्ज दिली जातील यासाठी 1 वर्षाचा कालावधी वाढवण्यात आलाय।
त्यामुळे राज्यातल्या विकास कामांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी हरित विकासावर भर देण्यात आला. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी नुकतीच 9,700 कोटींची तरतूद करण्यात आली. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. न्याय व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ई कोर्टच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात येणार असून यासाठी 7,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 5वा अर्थसंकल्प आज त्यांनी सादर केला. त्यामुळे मनमोहन सिंग, दिवंगत अरुण जेटली, पी चिदंबरम या माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या यादीत सीतारामन यांचा समावेश झालाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषण सुरू करताच विरोधकांनी भारत जोडोच्या घोषणा दिल्या. सत्ताधाऱ्यांकडून मोदीच्या घोषणा सुरू असतानाच विरोधकांकडून भारत जोडो अशी घोषणाबाजी सुरू झाली. अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसात 60,000च्या खाली असलेला सेन्सेक्स 60,000च्या वर गेला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पीय भाषण वाचताना मध्येच थांबले असताना त्यांच्या मागे बसलेल्या रामदास आठवलेंनी मध्येच सुनो काँग्रेस वालो असं म्हटलं. आठवलेंच्या या कॉमेंटमुळे सभागृहात एकच हशा पिकला. बजेटच्या या बातम्यानंतर वळूयात इतर काही बातम्यांकडे. मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील पाणी पुरवठा मंगळवारी संध्याकाळपासून कमी दाबानं सुरू आहे. पाणी पुरवठा सुरू आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली असून उद्यापर्यंत पूर्ण दाबानं पाणी पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या 97 शाळांमध्ये प्रत्येकी एकच शिक्षक असल्याचं उघड झालंय. त्यामुळे पहिली ते चौथीच्या 4 वर्गांचा भार एकाच शिक्षकावर येतोय. त्यामुळे या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांकडून केली जाते. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात वाहतूक नियम मोडणाऱ्या तब्बल 35,000 वाहन चालकांकडून 3,30,00,000चा दंड ठोठावण्यात आला. हा दंड भरण्यासाठी 10 फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे. बुलढाण्याच्या कृषी कार्यालयात शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय. पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याचा जीव वाचवला. तुटपुंजा पीक विमा मिळाल्यानं निराश होत त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळते. सोलापुरात ख्रिश्चन बांधवांनी विविध मागण्यांसाठी महामूक मोर्चा काढला. या मोर्चात हजारो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले असून विविध मागण्यांचे फलक घेऊन त्यांनी मोर्चा काढला. नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संग कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या तलासरीतल्या झरी इथल्या आश्रमशाळेत एका विद्यार्थ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. 11वीत शिकणाऱ्या अलेक्स विनय लाखन या 17 वर्षीय विद्यार्थ्यानं प्रेम प्रकरणातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये वनविभागानं मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीररित्या जंगलतोड करून मुंबईकडे रवाना झालेले 2 ट्रक ताब्यात घेण्यात आलेत. ट्रक मालकाबाबत वनविभागानं आता तपास सुरू केलाय. कौटुंबिक कलहातून विवाहित महिलेनं आपल्या 3 वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. कल्पना पंडागळे असं या विवाहित महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे. जालना नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अनंता भीमाशंकर लांडे असं या व्यक्तीचं नाव आहे. ते परिषदेत अकाउंटंट म्हणून काम करायचे. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे.
सापाला तुम्ही कधी उडी मारताना पाहिलंय? सध्या सोशल मीडियावर सापाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत सापानं जणू इच्छाधारी नागिन प्रमाणे घराच्या छतावरून जमिनीवर लांब उडी मारली. अमेरिकेतील टेक्सासमध्ये मॅकडोनाल्डचं पहिलं स्वयंचलित रेस्टॉरंट सुरू झालंय. या स्टोअरमध्ये फक्त रोबोट ऑर्डर घेतो आणि बिल देतो. इथं एकही कर्मचारी नाही. डिजिटल युगातलं हे अमेरिकेतलं पहिलं मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट बनलंय. नारळाच्या झाडावर आधाराशिवाय चढणं खूप अवघड, पण एक बकरी चक्क आधाराशिवाय नारळाच्या झाडावर चढतीये. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही मिनिटभरासाठी आश्चर्य वाटेल. उत्तर प्रदेशातील सीतापूर इथं भाजप आमदार ज्ञान तिवारी यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला अद्भुत ज्ञान देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तिवारी कुत्र्याला चक्क राम राम बोलायला शिकवतायत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. राम 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 राम. उत्तराखंड मधल्या अल्मोडा जिल्ह्यातल्या उंचावन, नोवरा आणि काकरखेतसह दुर्गम भागात बिबट्याचा वावर झपाट्याने वाढलाय. दिवसाढवळ्या बिबट्या मंदिरात दिसल्यानं गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. दिवंगत किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनच्या बायोपिक मध्ये मायकलची भूमिका त्याचा 26 वर्षाचा भाचा जाफर जॅक्सन साकारणार आहे. दिग्दर्शक अँटोनिन फुका यांनी याबाबतची घोषणा केली आहे. जाफर हुबेहूब मायकल सारखा दिसत असल्यानं या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेत्री अमृता अरोराच्या बर्थडे पार्टीतून निघतानाचा अमृता आणि फरहान अख्तरचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. त्यामुळे फरहानच्या जॅकेटमध्ये दोघं चेहरा लपवून जात आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक चर्चांना उधाण आलं. अभिनेता अजय देवगणचा आगामी भोला सिनेमाच्या दुसऱ्या टीजर मधला ऍक्शनची झलक दाखवणारा व्हिडिओ समोर आला. यात अजय दिग्दर्शनासह ऍक्शन सिक्वेन्स करताना दिसतो. वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा बवाल सिनेमा यावर्षी 7 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र निर्मात्यांनी आता चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. VFX तयार करण्यासाठी बराच वेळ लागल्यानं निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान करण जोहरच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून यासाठी इब्राहिमनं तयारी सुरू केली आहे. येत्या महिन्यात इब्राहिम चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याची शक्यता आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.